बिलकुल तेलाचा वापर न करता फिश कसे भाजायचे चला तर बघूया. नमस्कार, मी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला तर बनवूया पापलेट. हे 10 पापलेट घेतलेले इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले. यावर आपण आता आगळ टाकणार आहोत. आगळ असेल तर आगळ किंवा लिंबू किंवा चिंचाचं पाणी किंवा आपण आमसुलाचे घरी पाणी पण तयार करू शकतो मिक्सरला काढून, काहीच हरकत नाही. पण प्रत्येक पीसवर आपल्याला हे टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याला चुळून घ्यायचे जेणेकरून ते आतपर्यंत जाणार. आपण असे पापलेट करणार आहोत की डाएटवाले पण खाऊ शकतात आणि बिना डाएटवाले पण. इथे मी आता मसाला तयार करून घेते. यासाठी बाउलमध्ये मी लसूण अद्रक पेस्ट घेते. आता 3 चमचे लसूण अद्रक पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर लाल तिखट. आता 10 पीस या हिशोबाने आपल्याला लाल तिखट घालायचे आहे. अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे आपण धना पावडर घातलेली आहे. 1.5 चमचा बिर्याणी मसाला. आता ह्यामध्ये टाकते 1 चमचा कसुरी मेथी. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतोय. 1 चमचा मीठ आपल्या चवीनुसार घालायचे. अजून अर्धा चमचा घालते. आता यामध्ये टाकतोय आपण आगळ. मी अजून थोडंसं आगळ टाकते. यामध्ये टाकलं 2 ते 3 चमचे आगळ. पाण्याने आपल्याला ओलसर न करता आगळने आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे. माशाला लावण्यासाठी हा मसाला तयार झालेला आहे आपला. आता फिशला व्यवस्थित मसाला चुळून घेतला आणि आता अर्धा ते 1 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवते. पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं आणि त्यावर ठेवणार आहोत चाळणी. इथे आपण केळीचे पानं घेतलेले आहे. आणि त्यावर एक पीस ठेवणार आहोत. आपण त्याला अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे केळीच्या पानाला. आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित फोल्ड करून मासा आपल्याला पूर्ण झाकून टाकायचा आहे. त्यासाठी आपण याला दोरा बांधूया. इथे असे दोऱ्याने बांधून घेतलेले जेणेकरून ते वाफेने खोलणार नाही. आता चाळणीत ठेवायचं आणि 10 मिनिटं आपल्याला हे मोठ्या गॅसवर शिजून घ्यायचे. त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. इथे 5 मिनिटं झालेले आहे. आपण आता झाकण काढून ते पलटून घेणार आहोत. एका बाजूने 5 मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने 5 मिनिटं असं 10 मिनिटं आपण त्याला उकडून घेणार आहोत. ह्यामध्ये आपण तेलाचा 1 थेंबही वापर नाही केला. आपण बघू शकतो पानांचा पूर्ण कलर बदलला. आपण हे चाळणीत केलं पण दुसऱ्या पद्धतीने कसे करायचे ते पण दाखवते. हे आता दुसऱ्या बाजूने उकडण्यासाठी आपण त्याला पलटी मारून घेतोय. आता पुन्हा एकदा ह्यावर झाकण ठेवलं. 5 मिनिटं झाले. मी आता झाकण काढून घेते. आपण आता चेक करतोय शिजलं की नाही ते. हा, व्यवस्थित शिजलेलं आहे. याचे दोरे आपण आता काढून घेतलेले. वाव, मस्त. आता आपण हे तव्यावर पण करू शकतो. काही न टाकता अशीच तव्यावर ठेवायची आपल्याला. आता हे पण आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचे. यावर झाकण ठेवते. आता पहिले पाण्यामुळे उकडले जाणार आणि हे तव्यामुळे छान भाजले जाणार. आणि विशेष म्हणजे फ्राय केलेल्या माशांपेक्षा याची चव अप्रतिम लागते. अगदी मस्त भाजलाय. थोडीशी आंबट आणि तिखट चव.
सुटलं की नाही तोंडाला पाणी, तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.